माणसं यशाच्या चक्रात अडकतात, माणसं सुखाच्या चक्रात अडकतात. लक्षात येतं माणसाचे हे दोन्ही काही कामाचे नाही आहेत. शाश्वत आनंद हा देण्यातून मिळतो, पण तोही दरवेळी मिळतोच असं नाही. मग माणसाने किमान 60च्या नंतर, तसं तर आधी सुद्धा, अखेरची पायरी गाठली पाहिजे समाधानाची. म्हणून तुकाराम महाराजही चित्ती असो द्यावे समाधान असं म्हणतात. कारण समाधान म्हणजे कंटेंटमेंट डज नॉट डिपेंड ऑन वेदर यू आर सक्सेसफुल ऑर नॉट, वेदर यू हॅव earn pleasure or not, whether you are happy or not, you can still be contented. लालसेपायी माणूस काही मिळवायचा प्रयत्न करेल, कितीही मिळवेल, उरसफोड करून घेईल स्वतःची, तू शेवटी सगळं तर मिळणारच नाही त्याला. म्हणूनच तर तो धावत राहतो ना, म्हणून त्याही भूक भागत नाही. तुमच्या आयुष्याच्या यशाच्या, सुखाच्या आणि आनंदाच्या बेरीज वजाबाकीमध्ये हातचा उरला एक समाधानाचा नसला तर तुमच्या यशाला, सुखाला, पैशाला, संपत्तीला, अँटिक पीसेसला कशालाही अर्थ राहत नाही.